चला तर मग या व्हिडिओ लेक्चरमध्ये उद्या येणाऱ्या एक्झामसाठी जे गेस्ट क्वेश्चन आहेत आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. टोटल ऑल जेवढे आपल्याकडे टॉपिक आहेत त्या टॉपिक मधले सगळे घटक आपल्याला व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून बघायचे आहेत. कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन कोणते येऊ शकतात म्हणजे सिंपली जे गेस्ट क्वेश्चन आपण त्यांना म्हणतो ना त्याविषयी आपल्याला बघायचं आहे. एकेका टॉपिक मधले मी काय करणार आहे क्वेश्चन्स देणार आहे. अगोदर आज काय करायचे तेवढे क्वेश्चन तुम्हाला रीड करायचे. ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त वाचा वाटलं तर तुम्ही वाचू शकता. पण प्रायमरली मी जे काही क्वेश्चन देतोय ते तुम्हाला अगोदर रीड करायचे आहे. ठीक आहे. मॅक्झिमम टाइम आपला गेस्ट येईल. ठीक आहे. त्यातला पहिला टॉपिक आहे तुम्हाला ऑलरेडी टॉपिक माहिती आहे. पहिला टॉपिक रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. त्यामधला पहिला जो पॉइंट तुम्हाला येऊ शकतो की व्हॉट इज द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय हा एक क्वेश्चन येऊ शकतो. वही पेन असेल तर नोट करून ठेवा. ठीक आहे. पहिला क्वेश्चन येऊ शकतो की बाबा रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे, हा एक पॉइंट येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येऊ शकणार आहे आपल्या पेपरमध्ये की बाबा मला असं वाटतं या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये थोडंसं जास्त जोर लावावा लागेल तुम्हाला. हा क्वेश्चन येण्यासारखा आहे. त्याला मी व्हेरी IMP म्हणून टाकेल. ठीक आहे. कारण की सेक्शुअल रिप्रोडक्शन खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे ऍज कम्पेअर टू द असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे पेपरमध्ये येण्याची संभावना काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्यासोबत याच्यामध्ये आपल्या पुढे काय बघायचंय, याच्यामध्ये आपल्याला ही एक डायग्राम लक्षात ठेवा. त्या डायग्रामला IMP करतो मी. ही डायग्राम म्हणजे पार्ट्स ऑफ द फ्लॉवर एक्झाम मध्ये येऊ शकतात. अशी डायग्राम येईल, त्याच्या बाजूला असेच एरो देतील की यांचे पार्ट्स कोणते तेवढे तुम्हाला त्या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरची गोष्ट आहे स्ट्रक्चर ऑफ अँथर. आता स्ट्रक्चर ऑफ अँथर मध्ये तुम्ही काय करा, वॉल ऑफ द अँथर हा एक पॉइंट आहे. स्ट्रक्चर ऑफ अँथर मध्ये 4 वॉल असतात बघा, तुम्हाला माहित आहे. एंडोथेसियम, ओके, मिडल लेअर, जे काय आहे टॅपेटम, ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एक्झॅक्ट बघून घ्या, एक्झाम मध्ये येऊ शकतात. आणि ही पण डायग्राम. अजून एक काम करायचं, जेवढ्या बायोलॉजीच्या बुकमध्ये फिगर्स आहेत किंवा तुमच्याकडे जे अपेक्षित आहे त्यामधल्या सगळ्या डायग्राम्स बघून घ्या. एकदा बघायचं तुम्हाला आठवण पेपरमध्ये. आणि त्याची लेबलिंग, त्यांची नावं पण माहित पाहिजे. जसे की अँथर तुम्ही काढत असाल तर ते बायलोब्ड आलं पाहिजे. ओके, अशा पद्धतीने बायलोब म्हणजे अशा पद्धतीने असतात. त्याला की नाही 2 लोब असतात आणि त्याला आपण 4 टेट्रास्पोरेंजिएट म्हणतो ना, त्याच्यामध्ये 4 स्पोरेंजिएट पिशव्या असतात सिंपली आपण असं म्हणतो. हे तुम्हाला तिथं आलं पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हे नका लक्षात ठेवा मायक्रोस्पोरोजेनेसिस नाही येऊ शकत असं मला वाटतं बरं. ठीक आहे. अजून हा एक शब्द लक्षात ठेवा, स्पोरोपोलिन काय आहे. ओके, स्पोरोपोलिन. स्ट्रक्चर ऑफ अ पोलन ग्रेन. बघा 2 गोष्टी आहेत. मी काय म्हणलोय, वॉल ऑफ द अँथर आणि त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ अ पोलन ग्रेन. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पोलन ग्रेनच्या एक्साइन असते, एंटाइन असते, राऊंड असतात त्या गोष्टी. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ, याची काय आवश्यकता नाहीये. ओके. व्हॉट इज द अॅनाट्रोपस ओव्हल. एकदा बघून घ्या अॅनाट्रोपस ओव्हल काय असतं. ही डायग्राम, ही IMP डायग्राम आहे. या टॉपिक मधले एक तरी डायग्राम तुमच्या पेपरमध्ये येईल. जर तुम्हाला फ्लावरची ते डायग्राम नाही आली तर तुम्हाला ड्रॉ वेल लेबल डायग्राम ऑफ द अॅनाट्रोपस ओव्हल हा क्वेश्चन येऊ शकतो. हा वाला की अॅनाट्रोपस ओव्हलची तुम्हाला डायग्राम काढायची. एकदा बघून घ्या याच्यामध्ये कशा पद्धतीने काय काय दिलेलं आहे. ठीक आहे. एवढं काय या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट तेवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. त्याच्यानंतर पॉलिनेशन, सिंपल मी अगोदर तुम्हाला सांगितलं की बाबा रिप्रोडक्शन काय असतं, त्याची डेफिनेशन. टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन येऊ शकते. त्याच पद्धतीने व्हॉट इज द पॉलिनेशन, what are the different types of pollination, what is known as the chiroptophilia, what is known as the hydrophilia, what is known as the ornithophilia. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदा तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत. ओके. त्याला म्हणायचं पॉलिनेशन. ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज नोन एज द पोलन ग्रेन पॉलिनेशन आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये प्रकार सुद्धा असतात. सेल्फ पॉलिनेशन असते, क्रॉस पॉलिनेशन असते. ठीक आहे. त्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. आणि इथं बघा थोडंसं, सेल्फ पॉलिनेशनला दुसरं नाव आहे ॲटोगॅमी. सेल्फ पॉलिनेशनला दुसरं नाव काय आहे, ॲटोगॅमी. त्याच्यानंतर जेटेनोगॅमी आणि झेनोगॅमी. सिंपली तुम्ही फरक एकदा बघून घ्या. ॲटोगॅमी काय आहे, जेटेनोगॅमी काय आणि झेनोगॅमी काय आहे. याच्यातलं जर तुम्ही म्हटलं सर या तिघांमधला सगळ्यात IMP घटक जर मला सांगा तर मी तुम्हाला सांगेल झेनोगॅमी. कोणता गॅमी असणार आहे, झेनोगॅमी. झेनोगॅमीला दुसरं नाव आहे क्रॉस पॉलिनेशन. आणि जर पेपरमध्ये जर टाकायचा असेल क्वेश्चन तर हा क्वेश्चन खूप सूट करतोय झेनोगॅमी. कारण की ॲटोगॅमीमध्ये किंवा सेल्फ पॉलिनेशनमध्ये 2 जण येतात. आणि थोडा जर व्हॅलिड क्वेश्चन म्हटला तर झेनोगॅमी आहे. याला थोडा इम्पॉर्टंट करा आणि रीड करा. त्यासोबत तुम्हाला एजंट सुद्धा असतात. ओके. तुम्ही म्हणशाल सर एकाच टॉपिक मधले एवढे घटक काय, तुम्हाला याच्यातले जेवढे घेता येईल तेवढे घ्यायचे. ओके. त्याच्यानंतर एजंट्स मध्ये बायोटिक आणि अबायोटिक एजंट तेवढे इम्पॉर्टंट नाहीये. फक्त कोणाला काय म्हणतात तेवढं लक्षात ठेवा. MCQ मध्ये येते. विंड सोबत जर पॉलिनेशन होत असेल विंडचा वापर करून त्याला म्हणायचं ॲनिमोफिली. त्यासोबत अडॅप्टेशन. ठीक आहे. अडॅप्टेशन इन ॲनिमोफिलस फ्लॉवर. जर मला असं वाटतं की अडॅप्टेशन जर तुम्हाला येत असेल, जर आलाच क्वेश्चन याच्यावर, तर अडॅप्टेशन फॉर द
कशासाठी येऊ शकते बघा, बर्ड साठी एक आहे बघा आपल्याकडे, बर्ड साठी, त्यासाठी एक येऊ शकतं. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो ते कुठं आहे. अडॅप्टेशन फॉर द ऑर्निथोफिलस फ्लावर. मला असं वाटतं की बाबा माझ्या गट फिलिंग्स आहेत या सांगतात की अडॅप्टेशन इन ऑर्निथोफिलस फ्लावर हा येऊ शकतो क्वेश्चन. त्याचं कारण असं आहे की ऑर्निथोफिलस जे फ्लावर्स असतात ना त्यांच्यामध्ये काय झालं असतं, खूप जास्त प्रमाणामध्ये अडॅप्टेशन झालेले असतात, कारण की दे वॉन्ट टू अट्रॅक्ट द बर्ड्सला त्यांना अट्रॅक्ट करायचे ना, म्हणून त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन पण खूप जास्त झालेले असतात. म्हणजे लिहिण्यासाठी बरेच पॉईंट आहेत आपल्याला, म्हणून हा क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो. काय म्हणतोय, अडॅप्टेशन इन ऑर्निथोफिलस फ्लावर्स. ठीक आहे, त्यासोबत बाकी तेवढं काही इथं नाहीये, डायग्रामची काय गरज नाही. ठीक आहे, त्यासोबत नको आहे, तर इथे कोणतेच क्वेश्चन नको. हा आलं तर तुम्हाला असं येऊ शकतं की बाबा व्हॉट इज द डबल फर्टिलायझेशन. सिंपल क्वेश्चन येऊ शकतो. कधी कधी हा 3-4 मार्कला पण क्वेश्चन येतो, एक्सप्लेन अबाउट द डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे, वेळ असेल तर तुम्ही वाचून घ्या, तर तेवढं इम्पॉर्टंट देऊ नका. फक्त डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय तुम्हाला तेवढं रीड करावं लागेल आणि ठरल्याप्रमाणे डायग्राम बघून जायचे आहे तुम्हाला. ठीक आहे, हा आला क्वेश्चन. ठीक आहे, जर टाकायचंच ठरलं बाबा नाही आपण टाकूया डबल फर्टिलायझेशन, तुम्हाला सिग्निफिकन्स विचारले जातात की बाबा डबल फर्टिलायझेशनचे उपयोग काय आहेत किंवा त्याचे फायदे काय, एकदा रीड करायचे तुम्हाला डबल फर्टिलायझेशन विषयी. ठीक आहे, चला पुढे, बाकी काहीच बघू नका इकडे. बिनकामच देण्यापेक्षा सगळे ज्या गोष्टी येऊ शकतात त्या गोष्टी मी सांगणार आहे. पार्थिनोकार्पी, व्हॉट इज नोन ॲज द पार्थिनोकार्पी. 1-2 मार्काला आपला क्वेश्चन येऊ शकते, पार्थिनोकार्पी काय आहे तुम्ही रीड करायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला हा पहिला टॉपिक इथं झालेला आहे. ओके, पहिल्या टॉपिक मध्ये जेवढे घटक सांगितलं प्रायमरली ते रीड करायचे, त्याच्यानंतर बाकीचे रीड करा आणि जाता जाता या टॉपिक मध्ये हा एक घटक रीड करा की बाबा ऑर्गन, पार्ट आणि नेम ऑफ नेम, म्हणजे कोणता पार्ट आहे त्या ओव्हरीचा त्याचं कन्वर्जन होते, तो पॉईंट आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, डन. पहिला टॉपिक संपला. त्याच्यानंतर आपण आता दुसरा टॉपिक. आता दुसऱ्या टॉपिक मध्ये आपल्याला काय डबल रिप्रोडक्शन म्हणजे काय विचारणार आहे, डबल विचारणार नाही, असं एकदाच क्वेश्चन येणार नाही ना, परत तो येऊ शकत नाही रिपीट तोच क्वेश्चन लगेच. ठीक आहे, तर इथे तुम्हाला काय विचारले जाऊ शकतात की बाबा, इथं तुम्हाला विचारलं जाऊ शकतात बाबा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. 100% लक्षात ठेवा, एक तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम नाहीतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. 101% दोन्हीपैकी एक येणारच आहे, म्हणून तुम्हाला जे वाटतं ते करा. आणि तुम्ही म्हणलं असं तुम्ही सांगा कोणते येऊ शकतं, तर मला असं वाटतं पर्सनली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पेपरमध्ये येईल. ओके, त्याचं कारण असं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज व्हेरी कॉम्प्लेक्स आणि लिहिण्यासाठी बरेच पॉईंट आहेत. आपला थेरीचा पेपर असल्यामुळे ना लिहिण्याचा सगळा डेटा जास्त लिहावा लागतो, म्हणून मला असं वाटतं पर्सनली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुमच्या एक्झाम मध्ये येईल. ओके, नोट करा. मेलला तेवढं लक्ष देऊ नका. मेल मध्ये जर आलंच तर तुम्हाला एक तर ड्रॉ द डायग्राम ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम और एक्सप्लेन द हिस्टोलॉजी ऑफ द टेस्टिस. टेस्टिसचे लेयर्स काय असतात, टेस्टिस मध्ये काय काय असते, सेमिनिफेरस ट्युब्युल्स काय असतात, त्याच्यानंतर ट्युनिका अल्बुजिना काय असते, ट्युनिका व्हेजानालिस काय असते. ओके, त्याच्यानंतर टेस्टिक्युलर लोबुल्स काय असतात, ह्या गोष्टी येऊ शकतात. पण प्रायमरली यू वॉन्ट टू रीड अबाउट द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, अजून जर वाटलं की बाबा त्या एक्झामिनरला की आपण एखादा क्वेश्चन देऊया जो मेल रिलेटेड आहे, तर स्ट्रक्चर ऑफ द स्पर्म पेपरमध्ये येण्यासारखा क्वेश्चन आहे, स्ट्रक्चर ऑफ द स्पर्म. ओके, त्यासोबत एकदा ग्लॅन्स रीड करा. आता ग्लॅन्स मध्ये कोणती रीड करायची माहिती आहे का, सेमिनार वेसिकल रीड करा, बाकी नका रीड करू. सेमिनार वेसिकल्स तुम्हाला ही ग्लॅन्ड रीड करायची. तुम्ही म्हणता कसं तुम्ही एवढं त्याच्याने सांगतात येऊ शकते, त्याचं कारण असं आहे जे सीमन असते ना, सीमन मध्ये 60% जे फ्लुइड असते ते फक्त सेमिनार वेसिकल्स असते, म्हणून एक्झाम मध्ये येण्यासारखा क्वेश्चन आहे. तुम्ही रीड करायचं सेमिनार वेसिकल्स. ओके, अजून जर द्यायचंच असेल ठीक आहे तर हा क्वेश्चन येऊ शकतो, एक्सप्लेन अबाउट द एपिडायडॅमिस. एपिडायडॅमिस ओके, एपिडायडॅमिसचे 3 भाग पडतात. वरचा कॅपिट असतो, मधामधला जर म्हणलं तर दॅट इज द कॉर्पस, आणि सगळ्यात खालचा जर म्हणलं तर कोणता असणार आहे, एकदा बघून घ्यावं लागेल. लेयर्स किंवा आपण म्हणूया पार्ट्स ऑफ द एपिडायडॅमिस हा एक घटक तुम्हाला रीड करून जायचा आहे. कॉर्पस, कॉडा, 3 पॉईंट आहे बघा इथे लक्षात. सगळ्यात वरचा भाग असतो कॅपिट, दुसरा भाग असतो कॉर्पस आणि तिसरा भाग असतो कॉडा. ठीक आहे, तिसरा भाग कोणता असतो, कॉडा असणार आहे. ठीक आहे, हा एक घटक तुम्हाला रीड करायचा आहे. त्याच्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम व्हेरी आयएमपी. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला रीड करूनच जायची आहे. ठीक आहे, रीड करून जात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मी त्याच्यामध्ये काय येईल असं नाही सांगू शकत, पण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पेपर मध्ये येईल. ओके, त्यासोबत मॅमरी ग्लॅन्स
हा पण एक जस्ट तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे, मॅमरी ग्लँडचे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे येऊ शकतं. बाकी याच्यामध्ये तेवढ्या काही गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहेत. मेन्स्ट्रुएशन सायकल, मला असं वाटतं जर तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जर आली तर मेन्स्ट्रुएशन सायकल येणार नाही, आणि जर मेन्स्ट्रुएशन सायकल आली तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम येणार नाही. म्हणजे तुम्हाला करायचं काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम करायचं. लिहून घ्या, व्हिडिओ चालू आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पेपरमध्ये येईल. ओके, जर आली नाही तर पुढच्या वर्षी, पण तेवढं टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे. पण प्रायमरी मी ज्या गोष्टी सांगतो ते रीड करायचं, ठीक आहे. आता पुढचा जो घटक येऊ शकतो तो म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis, आणि या दोघांचं म्हणलं तर गॅमेटोजेनेसिस. दोघांपैकी एक टाकायचं ठरलं तर, एक्सप्लेन द स्टेजेस ऑफ द स्पर्मॅटोजेनेसिस or the explain the stages of the oogenesis, किंवा draw the structure of the sperm and draw the structure of the ovum. Okay, explain about the structure of the sperm, explain about the structure of the ovum. ये क्वेश्चन दे आर कॉन्ट्रास्टिंग आहेत, एकमेकांच्या अपोजिट येऊ शकतो. रीड करायचं तुम्हाला. 3 स्टेजेस असतात. मल्टिप्लिकेटिव्ह स्टेज असते, त्यासोबत दुसरी फेज असते दॅट इज अ ग्रोथ फेज, तिसरी फेज असते मॅच्युरेशन फेज. आणि तुम्हाला सांगू का, या तिन्ही फेजेस दोघांमध्ये कॉमन असतात. त्यांच्यामध्ये मिओसिस होते, म्हणून ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी थोडंसं रिव्हिजन केलं तर तुम्हाला ते पेपरमध्ये आठवणार आहे. ओके, त्यानंतर आपल्याला मी सांगितलंय हे डायग्राम अतिशय महत्त्वाचा आहे. स्पर्म या ठिकाणी oogenesis मधली डायग्राम. ओके, त्यानंतर बाकी काही तर लक्षात ठेवू नका. जाऊयात पुढे. फर्टिलायझेशन पण नका लक्षात ठेवू. ओके, हां, थोडंसं इकडे बघा. सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन वाचून द्या, येणार नाही पण वाचून द्या. सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. क्लिवेज नकोय आपल्याला, काही कामाचं नाही सध्या. ओके, ग्रॅस्प्युलेशन नकोय. हां, IMP याला तुम्ही आहे ना पाठ करून जरी गेलं ना तरी पेपरमध्ये तुम्हाला हे दिसणार आहे. ओके, फेट ऑफ जर्मिनल लेयर्स. जे जर्मिनल लेयर्स असतात ना, पाठ करून जायचं. त्यामधले आहे पहिला एक्टोडर्म, दुसरा आहे मेसोडर्म आणि एंडोडर्म. एक तरी MCQ मध्ये दिसेल, राईट नोट ऑन मध्ये दिसेल, या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत तुझ्याच्या पेपरमध्ये. मेसोडर्म, एक्टोडर्म आणि एंडोडर्म वर एखादा क्वेश्चन जसं की थायमस ग्लँड इज फॉर्म्ड बाय विच टाइप ऑफ जर्मिनल लेयर, तर तुम्हाला आलं पाहिजे एंडोडर्म. MCQ मध्ये येण्यासारखा क्वेश्चन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रेग्नन्सीची काही गरज नाही आहे. थर्ड सेमिस्टर नको, हे नकाच करू, काही अडचण नाही. प्लासेंटा पण नका करू, ठीक आहे. पॅक्चरायझेशन, हां, पॅक्चरायझेशन साठी जो हार्मोन गरजेचा आहे ना बेटा, कोणता हार्मोन गरजेचा असणार आहे, तो म्हणजे ऑक्सिटोसिन. तो एक नाव लक्षात ठेवा, ऑक्सिटोसिन. बर्थ हार्मोन सुद्धा म्हणतात त्यांना. कोणता हार्मोन म्हणतात, बर्थ हार्मोन सुद्धा त्यांना म्हटलं जातं. आणि बघा आता पेपरमध्ये असं असतं बाबा की मला जर सेकंड टॉपिकवर क्वेश्चन टाकायचे ना, तर तुम्हाला एखादा क्वेश्चन रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर दिला पाहिजे. एखादा क्वेश्चन कशावर दिला पाहिजे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर. मग आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर कोणता क्वेश्चन येऊ शकतो तुम्ही बघा की की गोल्स काय आहेत RCH RCH या प्रोग्रामचा गोल्स काय, त्याला थोडंसं आपण IMP मध्ये टाकूयात, एकदा रीड करून जा की बाबा व्हॉट आर द गोल्स ऑफ द RCH. ओके, हा तुम्हाला रीड करायचा आहे. बर्थ कंट्रोल नको, काही नाही आहे. बर्थ कंट्रोल मध्ये कोणकोणत्या मेथड आहेत, पहिली नॅचरल मेथड आहे, दुसरं क्वाइटस इंटरपर्स आहे, त्याला विड्रॉल म्हणतात, किंवा लॅक्टेशन अमेरिया आहे. त्यासोबत दॅट इज अ केमिकल मीन्स, किंवा त्याला स्पर्मिसाइडचा यूज करा असं, आणि मेकॅनिकल बॅरियर्स यूज करायचे, ठीक आहे. या गोष्टी आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतात. आणि जर अजून टाकायचं असेल एखादा मार्काला तर IUD टाकल्या जातात. काय टाकले जातात, IUD म्हणजे इंट्रा युटेराइन डिव्हाइसेस. त्यांची नावं लक्षात ठेवायचे तुम्हाला. हे LNG काय आहे, हार्मोन रिलीजिंग हार्मोनचं IUDचं नाव आहे LNG-20. याच्यातून मला असं वाटतं बाबा या ठिकाणी जो क्वेश्चन येऊ शकतो, येऊ का, या एवढ्या स्लाइडवर हा MCQ ला क्वेश्चन येऊ शकतो. हा क्वेश्चन MCQ ला येण्यासारखा आहे, पण थोडंसं याच्याकडे बघून जा. मल्टिपल चॉईस क्वेश्चनला येण्यासारखा क्वेश्चन यामधून तयार होऊ शकतो. ओके, डन. त्याच्यानंतर आहे, ठीक आहे. आता परमनंट मेथड मध्ये काय येऊ शकते तुम्हाला, वॅसेक्टोमी, आणि दुसरा आहे ट्यूबेक्टोमी. तुम्ही दोन्ही एकदा रीड करा, ठीक आहे. असं काय तुम्हाला एक्सप्लेन अबाउट द वॅसेक्टोमी असं नाही येणार. व्हॉट इज द वॅसेक्टोमी, व्हॉट इज द ट्यूबेक्टोमी. वॅसेक्टोमी म्हटलं इन अ फिमेल्स, ट्यूबेक्टोमी म्हणलं इन अ मेल्स. ओके, बरोबर आहे का, नाही. वॅसेक्टोमी म्हणजे कोणामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा. वॅसेक्टोमी, वॅसा डिफरन्स कट करते म्हणजे मेल. ट्यूबेक्टोमी, ट्यूब कट करणार आहे म्हणजे फिमेल. ओके, तिथं कन्फ्युजन होते असं तसं आल्यासारखं, म्हणून ते तुम्हाला रीड करायचं आहे, ठीक आहे. असं तुम्हाला जास्त एक्सप्लेन करा म्हणून येणार नाही तो क्वेश्चन. त्यासोबत STD, बाबा या ठिकाणी STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस जे आहेत त्यांची नावं पाठ करायचे. आता STD मध्ये कोणकोणते डिसीज येतात, जसे की सिफिलिस आणि गोनोरिया. असं मला असं एक वाटतं की बाबा जर टाकायचं असेल तर गोनोरियावर क्वेश्चन येऊ शकतो. कशावर येऊ शकतो, गोनोरिया. थोडंसं वाचून जा तुम्ही,
गोनोरियाचा जो एजंट आहे त्याला म्हणतात निसेरिया गोनोरिया, हा एक बॅक्टेरिया आहे. हा एक घटक तुम्हाला रीड करायचा आहे, गोनोरिया. सिफिलिस नाही येणार आहे, आलं तर गोनोरिया आहे, आणि आलं नाही तर काही येणार नाही. ओके. त्यानंतर इन्फर्टिलिटी मध्ये IVF काय असते, इनविट्रो फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर जिफ्ट काय असते, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर, याचे लॉंग फॉर्म पार्ट करून जायचे तुम्हाला. ओके. बाकी गिफ्ट दॅट इज अ गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर हा घटक. बाकीच्या गोष्टी कॅरी करू नका या टॉपिक मध्ये, एवढं बस झालं, खूप जास्त झालेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले इथे 2 टॉपिक झालेले आहेत. जेवढे घटक सांगितलं तेवढे तुम्हाला रीड करायचे. तिसरा घटक, आता तिसरा घटक म्हटला IMP क्वेश्चन म्हटला तर रिझन्स फॉर द मेंडेल सक्सेस. आता मेंडेल सक्सेस होण्याचे रिझन काय आहेत? पेपरमध्ये जसे तसा क्वेश्चन येतो, त्याचे 7 पॉईंट आहेत ते तुम्हाला रीड करायचे आहेत. कोणकोणते? त्याचा एक्सपेरिमेंट त्याने केअरफुली करत होता. ओके. त्याचे रेकॉर्ड प्रॉपरली ठेवत होता. तो मॅथमॅटिशियन होता. मॅथमॅटिक्सच्या लॉजिकचा तो यूज करत होता. अशा गोष्टी बऱ्याच आहेत ते तुम्हाला रीड करायचे. बाकीचं तुम्हाला जर यायचं असेल तर व्हॉट इज द अलील हा एक क्वेश्चन येऊ शकतो. अलील म्हणजे काय? ठीक आहे, नोट करून ठेवा. अलील म्हणजे काय? आणि बघा जसं मी तुम्हाला सांगितलं ना त्यामधला हा एक घटक IMP आहे. व्हेरी IMP मध्ये मी टाकतो. IMP म्हणजे काय? येणारच आहे पेपरला. तो म्हणजे एकतर मोनोहायब्रिड क्रॉस, येणारच आहे म्हणतो मी, येणारच. आणि दुसरं डायहायब्रिड क्रॉस. आता मला असं वाटतं की बाबा पेपरमध्ये कोणता येईल तर मला वाटतं डायहायब्रिड क्रॉस पेपरमध्ये येईल. पण तुम्हाला रिस्क नाही घ्यायची, दोन्ही अभ्यास करून जायचे. एकतर मोनोहायब्रिड पण अभ्यास करायचा आहे, तुम्हाला डायहायब्रिड पण अभ्यास करायचा आहे. पण जास्त जर तुम्हाला आता नाही मला जास्तच अभ्यास करायचा म्हणला तर एवढा एक केला तरी जमते, डायहायब्रिड क्रॉस. ओके. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, जास्त रिस्क घ्यायचं नाही, एक मस्त आहे डायहायब्रिड क्रॉस. ओके. त्याच्यानंतर पन्नेट स्क्वेअर तुम्हाला येणार नाही पेपरमध्ये. डायहायब्रिड मोनोहायब्रिड पार्ट करून जा. व्हेरी IMP क्वेश्चन आहे. त्यानंतरचा जो घटक असणार आहे लॉ ऑफ मेंडेल, लॉ ऑफ डॉमिनन्स. पहिलाच लॉ पेपरमध्ये दिसेल तुम्हाला, पहिला नाही तर शेवटचा. लॉ ऑफ सेग्रिगेशन नाहीतर लॉ ऑफ कोणता? डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स. आता मला असं वाटलं की बाबा लॉ ऑफ डॉमिनन्स पेपरमध्ये कोणता येईल? लॉ ऑफ डॉमिनन्स पेपरमध्ये येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इकडे जाऊच नका, आलं तर टेस्ट क्रॉस येईल, नाही तर नकोच, करूच नका, तेवढं कशाला झंझट. आपल्या इकडे ओव्हर मध्ये बरेच क्वेश्चन येतात ना, ते आपल्याला सॉल्व्ह करायला भेटतील. आता इथं बघा कोडॉमिनन्स पेक्षा जर महत्वाचा जर क्वेश्चन द्यायचं म्हटलं तर प्लिओट्रॉपी दिसेल तुम्हाला पेपरमध्ये. व्हॉट इज द प्लिओट्रॉपी? मी खूप दिवस झाले तुम्हाला सांगत आहे की बाबा प्लिओट्रॉपी IMP आहे, आणि खरंच तो IMP आहे, पेपरमध्ये येणार आहे प्लिओट्रॉपी. तर रेडी राहायचा, अभ्यास करून. ठीक आहे. प्लिओट्रॉपी तुम्हाला पेपरमध्ये दिसेल. ओके. आणि त्यांचे एक्झाम्पल पण लक्षात ठेवा. थोडा फास्ट मध्ये घेतो कारण की आपल्याकडे तेवढा टाइम नाही, मी शिकवत नाही, जस्ट तुम्हाला मी सांगतो की पेपरमध्ये काय येऊ शकतं आणि काय येऊ शकत नाही. त्यासोबत तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम एकदा रीड करायचं आहे. क्रोमोझोम काय असतो माहिती आहे ना, जेनेटिक मटेरियल बनवण्यासाठी जो लागतात, क्रोमॅटिड्स पासून क्रोमोझोम तयार होतो. क्रोमोझोमची एक डायग्राम आहे, ती डायग्राम पण तुम्हाला इथे रीड करायची आहे. ओके. त्यासोबत अजून एक क्वेश्चन आहे जो पेपरमध्ये तुम्हाला दिसेल, तो म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन इन अ ह्युमन्स किंवा ह्युमन बिंग मध्ये सेक्स डिटर्मिनेशन कशा पद्धतीने होतं, तो पेपरमध्ये येणारा क्वेश्चन आहे. मी सांगायला तेवढं रीड करा. ठीक आहे. जास्त काही क्वेश्चन होणार नाही, मी सांगितलेले जास्तीत जास्त 50 क्वेश्चन होते, तेवढे रीड करायचे आहेत. ठीक आहे. सेक्स डिटर्मिनेशन इन अ ह्युमन बिंग पेपरमध्ये दिसेल. ओके. त्यासोबत इथं कुठंच जाऊ नका, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन IMP करायला. IMP. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मला कधी कधी वाटतं या ठिकाणी सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स, हा बर्ड्स मध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो बरं की बाबा बर्ड्स मध्ये कोणत्या टाईपचं सेक्स डिटर्मिनेशन आहे. तर तो पॉईंट आहे ZW झड. कोणता आहे? ZW झड. हा एक पॉईंट येण्यासारखा आहे MCQ मध्ये. ठीक आहे. इथे अजून एक पॉईंट आहे आपल्याला. ठीक आहे, चला जाऊ. थॅलेसेमिया एकदा रीड करा. ओके. थॅलेसेमिया. अजून एक क्वेश्चन येण्यासारखं काय आहे की बाबा जे क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे तुम्हाला 3 डिसऑर्डर आहे. एक डाऊन सिंड्रोम एक आहे, त्यानंतर क्लिनफेल्टर सिंड्रोम एक आहे, आणि एक टर्नर सिंड्रोम आहे. या तिघांमधला जर म्हटलं तर हा क्लिनफेल्टर सिंड्रोम, त्याला XXY मेल्स म्हणतात. कोणता? XXY मेल्स. हा तुम्हाला रीड करायचा. तिघापैकी एक पेपरमध्ये येणार, तिघापैकी एक येणार आहे. जर मला म्हटलं तर मी म्हणतो क्लिनफेल्टर येतो. ठीक आहे. माझं पण सगळ्या गोष्टी ऐका, मी असं म्हणत नाही, तुम्हाला पण सगळ्या गोष्टी रीड करायच्या. ठीक आहे. जेवढ्या मी सांगतोय त्याच्या व्यतिरिक्त काही करू नका. जर टाइम मिळाला तुम्ही करू शकता. ठीक आहे. बस.
त्याच्यानंतर आता आपला हा तिसरा टॉपिक झाला, चौथा टॉपिक. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 100% काय येऊ शकतं एक्सपेरिमेंट या टॉपिक मध्ये. कोणता टॉपिक आहे आपला, दॅट इज द मॉलिक्युलर बेसिक ऑफ इनहेरिटन्स आहे ना. याच्यामध्ये बरेच एक्सपेरिमेंट आहेत. मग एखादा क्वेश्चन एक्सपेरिमेंटवर काय नाही येणार आहे, मग सगळेच एक्सपेरिमेंट तुम्हाला रीड करून जायचे. पण त्यामधले आयएमपी मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. ग्रिफिथ एक्सपेरिमेंट याच्यामध्ये कोणता आहे मला बघू द्या. ग्रिफिथ एक्सपेरिमेंट आर्ट आहे आयएमपी. ग्रिफिथ एक्सपेरिमेंट पाठच करा, येणार बाकी करूच नका होता. ठीक आहे. ग्रिफिथ एक्सपेरिमेंट करा, बाकी कोणताही करू नका. ग्रिफिथ एक्सपेरिमेंट करायचं, बाकी करू नका. ठीक आहे. हार्शेस फक्त वाचला गेलं तरी चालते, चला ग्रिफिथच करायचं. ठीक आहे. बाकी याच्यामध्ये काय करू नका. पुढे आता इथं क्वेश्चन कसं तयार होतं माहिती का, पॅकेजिंगचा एक क्वेश्चन आयएमपी आहे. जसं की पॅकेजिंग इन अ प्रोकॅरियोटिक्स आणि पॅकेजिंग इन अ यूकॅरियोटिक. पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक जर मला टाकायचं असेल ना तर मी 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी टाकू शकतो. पण पॅकेजिंग इन यूकॅरियोटिक म्हणलं तर ते खूप मोठा क्वेश्चन होऊन जाते. मग जर पेपरमध्ये येण्यासारखा जर क्वेश्चन म्हटला तर तुम्हाला येऊ शकतो पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्स. ओके, रीड करा. नाहीतर खूप मोठा असेल पाठवण्यात गेलं तर सोडून द्या, दुसरं काहीतरी रीड करा. ठीक आहे. ओके. आणि हिस्टोन काय आहे, हिस्टोन हा ऑक्टोमर आहे, एक प्रोटीन आहे. त्याच्या भोवती काय असतात, डीएनए रॅप झालेला असतो, लक्षात ठेवा. बाकी याच्यात नका. हा टॉपिक खरं तर कन्सेप्च्युअल आहे म्हणून याच्यामध्ये जास्त पडू नका. सोडला जर ज्यांना काहीच माहित नाही, सर मला मॉलिक्युलर बेसिक ऑफ इनहेरिटन्स काहीच येत नाही, ठीक आहे बाबा, तो टॉपिकच स्किप करून टाकला तरी चालेल, कारण की ओव्हरमध्ये बरेच क्वेश्चन आहेत आपल्याला त्याच्यात. ठीक आहे. म्हणजे शेवटी काहीच करावं वाटलं नाही तर तो आपला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करून जा, पास होता. 11 मार्क आहेत, त्याच्यात 9 मार्क पक्के आहेत. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये बरंच सांगायसारखं, पण तेवढा टाइम नाही तुम्हाला रीड करायला, म्हणून स्किप करूयात आपण. मला याच्यात ना एक जेनेटिक ड्रिफ्ट म्हणून एक कन्सेप्ट आहे, तुम्ही तेवढं एक रीड करा भेटला टाइम तर. जेनेटिक ड्रिफ्ट काय असते, जेनेटिक ड्रिफ्ट काय असतो तो एक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर आहे असं म्हणत नाही की बाबा हे कामाचं नाही, कामाचं आहे पण तुम्हाला टाइम नाही. ओके, उद्या पेपर आहे ना, मग आपल्याला आजच का जेवढे घटक गरजेचे आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. असं वाटतं मला हा एक क्वेश्चन, जिनॉमिक्स म्हणजे काय हा क्वेश्चन एक बघा, मला माहित नाही पण एक 1 लाईनर आहे. जिनोम, त्याला जिनॉमिक्स इज द टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे आता सपोज मी एक ऑर्गॅनिझम आहे, माझ्या शरीरामधलं जेवढे जेनेटिक मटेरियल आहे त्याला म्हणायचं जेनॉमिक्स, त्याला म्हणायचं जेनॉमिक्स. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. जेनॉमिक्स म्हणजे काय किंवा जिनोम म्हणजे काय, सिंपली जिनोम म्हणजे काय लक्षात ठेवा. काय क्वेश्चन ऍप्लिकेशन ऑफ जिनोमिक्स आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट खरंच इम्पॉर्टंट आहे, जर मिळाला टाइम तर तुम्ही रीड करा की ह्युमनचे जिनोम प्रोजेक्ट आहे ना, तो पण पेपरमध्ये येण्यासारखा आहे. बाकी हा टॉपिक आपण काय करूया इथंच थांबूया, त्याच्यामध्ये आपण जास्त हा एक पॉईंट आहे. शेवटचा ऍप्लिकेशन ऑफ डीएनए फिंगरप्रिंट. मी जे गेस्ट लिस्ट दिला त्याच्यामध्ये हा क्वेश्चन टाकलेला आहे की बाबा डीएनए फिंगरप्रिंटचा, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड फिंगरप्रिंटचा वापर कशासाठी होतो. ठीक आहे. हा एक पेपरमध्ये येण्यासारखा क्वेश्चन आहे. तर तुम्ही फॉरेन्सिक सायन्स मध्ये याचा वापर होतो. ओके, त्यातला तर बायोलॉजिकल फादर आणि मदर, त्याचे आई आणि वडील ओळखण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो आणि त्यासोबत पेडिग्री अनालिसिस साठी सुद्धा याचा वापर केला जातो. म्हणून ऍप्लिकेशन ऑफ डीएनए फिंगरप्रिंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट टॉपिक. ओके, डोंट फॉरगेट इट. आफ्टर दॅट नया टॉपिक, नवीन कोणता टॉपिक आहे त्याचा पुढचा, तो म्हणजे इव्हॉल्युशन. ओके, कोणता आहे, ओरिजिन अँड द इव्हॉल्युशन ऑफ अ लाईफ. ओके, याच्यातले आपण जास्त काही नाही घेऊया. याच्यामध्ये एक थेरी आहे, तुम्हाला प्रोटोबायोजेनेसिसची थेरी आहे, थेरी ऑफ बायोजेनेसिस आहे, पॅन्सपेर्मिया, थेरी ऑफ पॅन्सपेर्मिया. ओके, मला असं वाटतं की ही थेरी येऊ शकते तुम्हाला, थेरी ऑफ पॅन्सपेर्मिया. ओके, रीड करायचे, 1-2 मार्कला येऊन जाईल बाबा. थेरी ऑफ पॅन्सपेर्मिया नेमकं काय म्हणते, पॅन्सपेर्मिया मध्ये काय म्हणते, धिस थेरी ॲडव्होकेट दॅट द लाईफ डिड नॉट अराइजेस ऑन द प्लॅनेट अर्थ. त्याचा मीनिंग असा असतो की बाबा पृथ्वीवर लाईफ अराइज झाली नाही, ती अंतराळामधून स्पेस मधून पृथ्वीवर आली, असा अर्थ होतो थेरी ऑफ पॅन्सपेर्मिया. तुम्हाला ती रीड करून जायची आहे, आला क्वेश्चन तर चुकू नये म्हणून. ठीक आहे. त्यानंतर आहे बाकी स्पॉन्टेनियस कडे लक्ष देऊ नका. ओपन अँड हल्डिंग थोडं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नको, ओपन अँड हल्डिंग दिलं तर खूप जास्त होऊन जाईल डेटा तुम्हाला, राहू दे. व्हॉट आर द को-असर्वेट्स. सिंपल 1 लाईनला क्वेश्चन येते की बाबा व्हॉट आर द को-असर्वेट्स. को-असर्वेट्स म्हणजे काय पेपरला येईल. त्यासोबत ही डायग्राम तुम्हाला बघून जायचे.
ड्रॉ द युरे मिलर एक्सपेरिमेंट डायग्राम. सरळ सरळ क्वेश्चन, ही डायग्राम पाठच करायची. डायग्राम बघून जा, युरे मिलरची डायग्राम. ओपॅन आणि हिल्डन यांनी ती एक्सपेरिमेंट सांगितलाय, युरे आणि मिलरने तो एक्सपेरिमेंट केलाय, तो वाला घटक नको. आरएनए हायपोथेसिसची गरज नाही आहे. ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन नको आहे आपल्याला. डार्विनिझम, डार्विनने दिलेल्या थेरी, डार्विनिझम एकदा बघायचे तुम्हाला. त्यासोबत तुम्हाला लॅमार्किझम पण आहे ना, म्युटेशन थेरी. ओके, म्युटेशन थेरी कोण दिले हा क्वेश्चन बघायचा तुम्हाला. हु गेव द म्युटेशन थेरी, त्याचं नाव आहे ह्युगे डी बेरिस. ओके, हा पॉइंट लक्षात ठेवा. ह्युगे डी बेरिस गेव द म्युटेशन थेरी. कोणती थेरी दिली हा पण महत्वाचा घटक आहे. आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तुम्ही, ओके नको, व्हॉट इज द म्युटेशन बघून जा. मॉडर्न सिंथेटिक थेरी नको आहे. ओके, डार्विनिझम महत्वाचे आहे, डार्विनिझम रीड करायचे तुम्हाला. बऱ्याच गोष्टी आहेत म्युटेशन मध्ये, ते आपल्याला शिकण्यासाठी टाइम नाही आता. ओके, मी म्हणतो ना जेनेटिक ड्रिफ्ट हा इथं घटक आहे बघा. हा जेनेटिक ड्रिफ्ट तुम्हाला करायचं. व्हॉट इज द जेनेटिक ड्रिफ्ट, एनी अल्टरनेशन इन अलिन फ्रिक्वेन्सी, हा वाला घटक हा रीड करून जा. नॅचरल सिलेक्शनची काय आवश्यकता नाही. हे खरं तर घटक शिकवायचे असतात, असं आपण लगेच सांगितलं तुम्ही पाठ केलं असं नसते. स्पेशिएशन हा पण एक घटक महत्वाचा आहे, स्पेशिएशन. ओके, आणि जर तुम्ही म्हणलं सर इव्होल्युशन मधला येणारा घटक सांगा मला पेपरला, तर त्याचं नाव आहे बघा हे हार्डी-वेइनबर्ग प्रिन्सिपल. दिसेल तुम्हाला पेपरमध्ये उद्या, हार्डी-वेइनबर्ग प्रिन्सिपल. पेपरमध्ये येणारा क्वेश्चन, व्हेरी 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 आहे हार्डी-वेइनबर्ग प्रिन्सिपल. म्हणजे पेपरमध्ये आल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं हा क्वेश्चन कुठून आला, आपल्या पुस्तकामधून आलेला असतो, आपण रीड केलेला नसतो. त्या पॉइंट मधला हा पॉइंट आहे हार्डी-वेइनबर्ग प्रिन्सिपल. एकदा तुम्हाला रीड करायचं आहे. p² + 2pq + q² = 1. हे बायनॉमियल एक्सपान्शन आहे p + q². त्याचा वापर करून त्यांनी हार्डी आणि वेइनबर्ग यांनी ते प्रिन्सिपल दिलेला आहे. बाकी एव्हिडन्सेस मध्ये तुम्ही नका रीड करू. कनेक्टिंग लिंक आहे एक महत्वाचं, की बाबा कोण कोणामध्ये कनेक्टिंग करतो. त्यामधला जर अतिशय महत्वाचा घटक जर म्हणलं की बाबा बर्ड्स आणि रेप्टाइल्स आणि बर्ड्स यांच्या दोघांमधला कनेक्टिंग लिंक कोणता आहे, तर त्याचं नाव आहे आर्चिप्टेरस. हा महत्वाचा घटक आहे, आर्चिप्टेरस. ठीक आहे, रीड करून जा. स्पेलिंग पण पाठ करा, थोडी मोठी वाटते मला. आर्चिप्टेरस. ठीक आहे, पुढे हा आर्चिप्टेरस. एलियन कॅरेक्टर्स, एनालॉगस ऑर्गन. ओके, व्हॉट इज द होमोलॉगस अँड व्हॉट आर द एनालॉगस, एकदा रीड करायचं तुम्हाला. वेस्टिजियल ऑर्गन्स पण रीड करायचं आहे, स्पेशिएशन रीड करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, बाकी काय नाही. ह्युमन इव्हॉल्युशन आहे ना. ठीक आहे, चला थोडं ओव्हर मध्ये ह्युमन इव्हॉल्युशन मध्ये जर म्हटलं, एकच मिनिट. हा क्वेश्चन, नेम द ancestors of human which is described as the man with a ape brain. याचा फक्त वन लाईनरचा क्वेश्चन आहे. असा कोणता ह्युमन बिंगचा अँसेस्टर आहे ज्याचं डिस्क्राइब केलंय त्याचं एप ब्रेन सारखं, याचा आन्सर शोधायचं, तुम्हाला पाठ करायचा. हा क्वेश्चन, बाकी काही नको. बघा जेनेटिक ड्रिफ्ट इथे लगेच शॉर्ट आन्सर्स क्वेश्चन मधला पहिलाच क्वेश्चन आहे जेनेटिक ड्रिफ्ट. खूप महत्वाचा आहे, त्याच्यामुळे तो तुम्हाला आन्सर सराव त्याच्यामध्ये सुद्धा दिलेला आहे आन्सर्स. ठीक आहे, प्लांट वॉटर रिलेशन. ठीक आहे, सगळेच सांगणार आहे. बघा आता जवळपास आपण 6 झालेत, अजून 10 राहिले. फास्ट मी सांगेल, जसं आपण पुढे जात जाऊया ना तसं संख्या कमी होत जाते क्वेश्चनची. ठीक आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला पेपरमध्ये काय येऊ शकतं, तर तुम्हाला या ठिकाणी पेपरमध्ये येणार आहे. आता असा क्वेश्चन येईल का, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, नाही येणार आहे, तेवढं त्याच्यामध्ये पडायचं नाही. ओके, इम्बिशन नकोय आपल्याला, वॉटर अवेलेबल नकोय, डिफ्युजन नको. ठीक आहे, आलं तर कसं येऊ शकतं बघा, ऑस्मॉसिस नाही तर डिफ्युजन, दोघांपैकी एक येऊ शकतं. काय येऊ शकतं, एकतर ऑस्मॉसिस येईल नाहीतर डिफ्युजन येईल. ओके, हा एक क्वेश्चन येण्यासारखा आहे की बाबा टाइप्स ऑफ सोल्युशन. सिंपल यार, हायपोटोनिक सोल्युशन काय, हायपोटोनिक सोल्युशन कोणतं आहे, आयसोटोनिक कोणतं आहे, येऊ शकतं पेपरला. ठीक आहे, त्याच्यानंतर वॉटर पोटेन्शियल, नको करू, नको. IMP क्वेश्चन,
फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ऍब्झॉर्प्शन. कोणते फॅक्टर्स आहेत जे अफेक्ट करतात वॉटरला ऍब्झॉर्ब करण्यासाठी? आयएमपी क्वेश्चन लक्षात ठेवा. आणि याच्यापेक्षा आयएमपी क्वेश्चन याच्या खालचा आहे कोणता? व्हॉट आर द प्लाझ्मोलायसिस. प्लाझ्मोलायसिस म्हणजे काय? एक्झोप्लाझ्मोलायसिस, एंडोप्लाझ्मोलायसिस ते आपल्या पेपरमध्ये येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मी आता पुढे पुढे जसं जाऊया ना आपण, मी तुम्हाला जास्त क्वेश्चन नाही देणार आहे. ओके, कारण की ऑलरेडी आपल्या त्या 5 टॉपिक मध्ये बरेच क्वेश्चन मी कव्हर केलोय, त्याच्यामुळे ते येऊ शकतात. आता याच्यामध्ये जे घटक आहेत ते आपल्याला येतील. ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन रीड करायचं तुम्हाला. इथं पॅसिव्ह आहे, दुसरा ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शनला तुम्हाला याच्या खाली हा पॉईंट रीड करायचा, कारण की पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शनला तुम्हाला एनर्जी लागणार नाही, पण ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शनला तुम्हाला काय लागते? एटीपी लागते प्लांट्सला. ऍडनोसिन ट्रायफॉस्फेट तुम्हाला लागणार आहे, म्हणून पेपरमध्ये तुम्हाला ते क्वेश्चन येऊ शकेल. हा, व्हॉट इज व्हायटल थेरी नको, कारण याच्यामध्ये बऱ्याच थेरी तुम्ही काय काय तर लक्षात ठेवणार आहात, मग तेवढं त्याच्यामध्ये काही विचार करू नका. पुढे याच्यामध्ये घटक आहे, कुठे बघायला लागतं तुम्हाला. कॅपिलरी ऍब्झॉर्प्शन म्हणून एक पॉईंट आहे, ते तुम्हाला रीड करायचं आहे. कॅपिलरी ऍब्झॉर्प्शन. आफ्टर दॅट व्हॉट इज द ट्रान्सलोकेशन, हा एक घटक लक्षात ठेवा. आणि अजून एक घटक आहे ट्रान्सपिरेशन, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ फूड दिले, हा घटक आयएमपी करायला. आयएमपी व्हेरी 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 आयएमपी. व्हॉट इज द ट्रान्सपिरेशन. आणि याच्यामध्ये गटेशन म्हणून एक शब्द आहे. गटेशन म्हणजे काय? GUTTATION. गटेशन जे आहे तो म्हणजे द लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड. लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड कॉल्ड एज द गटेशन. पेपरमध्ये एवढंच येते. डिफाईन गटेशन. आता परेशान आपण गटेशन कुठून आलं? गटेशन इथून आलं. ठीक आहे, इथून तुम्ही रेडी राहायचं पाठ. ट्रान्सपिरेशनचे प्रकार आहेत. क्युटिकल ट्रान्सपिरेशन आहे, लेंटिकुलर ट्रान्सपिरेशन आहे. म्हणून ट्रान्सपिरेशन रीड करा. आणि ही डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची. स्ट्रक्चर ऑफ द गार्ड सेल किंवा आपलं जे या ठिकाणी स्टोमाटा आहे ते तुम्हाला रीड करायचं आहे. स्टोमाटाचं स्ट्रक्चर एखाद्या वेळेस येईल तुम्हाला स्टोमाटा विषयी. ओके, जसं मी तुम्हाला सांगतो सिग्निफिकन्सवर आपला बराच फोकस आहे. सिग्निफिकन्स, जसं की मी तुम्हाला सांगितलं सिग्निफिकन्स ऑफ द डबल फर्टिलायझेशन सांगितलं ना. ओके, त्याच पद्धतीने सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन सुद्धा पेपरमध्ये येण्यासारखा घटक आहे, मला रीड करायचं. बाकी डिसएडव्हान्टेजेस नका करू, झाला हा टॉपिक. पुढे आता त्यानंतर आहे प्लांट ग्रोथ आणि मेजर. प्लांट आणि ग्रोथ पेपरमध्ये काय आहे मी एवढंच सांगितलं. याच्यामध्ये वरचं सगळं सोडा. प्लांट ग्रोथ मध्ये हार्मोन्स आहेत आणि 4 हार्मोन पैकी एक हार्मोन तुमच्या पेपरमध्ये येणार आहे. 4 हार्मोन पैकी एक हार्मोन तुमच्या पेपरमध्ये येईल. बाकी काहीच रीड करू नका याच्यामध्ये. या टॉपिक मध्ये तुम्हाला बाकी काहीच रीड करायचं नाही. जर रीड करायचं असेल तर तुम्ही करा ग्रोथ हार्मोन. ओके, कोणता हार्मोन? ग्रोथ हार्मोन. याच्यामध्ये बघा हार्मोन कोण दिले पॉईंट. त्याच्यानंतर ग्रोथ प्रमोटर जसे की ऑक्झिन्स आहे, जिबर्लिन आहे, सायटोकायनिन आहे. त्यासोबत ग्रोथ इनिबिटर्स मध्ये इथॅलिन आणि ऍब्सिसिक ऍसिड. बघा एवढे तुम्हाला रीड करायचे. त्याच्यामधला पहिला आहे ऑक्झिन, दुसरा आहे जिबर्लिन, तिसरा आहे सायटोकायनिन, चौथा आहे इथिलिन आणि पाचवा आहे ऍब्सिसिक ऍसिड. हे 5 पैकी एक पेपरमध्ये येईल. 5 पैकी तुम्हाला कोणता पेपरमध्ये येईल? जिबर्लिन पेपरमध्ये. कोणता आहे? जिबर्लिन. पण तुम्ही रीड करा, ठीक आहे. माझ्यावर पण 100% विश्वास ठेवू नका, पण मला असं वाटतं जिबर्लिन, पण बाकीचे तुम्हाला घटक रीड करायचे आहे. ठीक आहे, 5 आहेत ना, 3 रीड करा, त्याच्यामध्ये जिबर्लिन आला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा हे या टॉपिक मध्ये तुम्हाला एवढंच इम्पॉर्टंट आहे, बाकी काही इम्पॉर्टंट नाही. पुढे जाऊयात आता. म्हणजे इम्पॉर्टंट नाही म्हणजे मी पेपरच्या दृष्टिकोनातून म्हणतोय, ठीक आहे. नाहीतर टॉपिकच इम्पॉर्टंट नाही असं मी म्हणणार नाही. त्यानंतर आता इथे नायट्रोजन सायकल, 3 सायकल आहेत तुम्हाला. नायट्रोजन सायकल आहे, आफ्टर दॅट सल्फर सायकल आहे. सल्फर आहे ना तुम्हाला. ओके, सायकल आहे फॉस्फरस सायकल असेल मे बी. चला याच्यामधला हा घटक करायचा आहे. नायट्रोजन फिक्सेशन म्हणून एक घटक आहे तुम्हाला. नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असते येतात ना, तेवढे एक रीड करा, ठीक आहे. नसेल तर राहू द्या. पुढचा घटक रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन, ठीक आहे. आता तुम्हाला रेस्पिरेशन मध्ये काय येऊ शकतं? या डब्यावर एक क्वेश्चन, या एवढं रीड करून आयएमपी. या डब्यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे की कोणामध्ये कोणत्या टाईपचं रेस्पिरेशन असतं. याच्यामध्ये आयएमपी आहे, आयएमपी म्हणतो मी. उद्या येणार आहे जसे की फॉर एक्झाम्पल बुक गिल्स
इज रेस्पिरेटरी ऑर्गन प्रेझेंट इन अ डायडॅश MCQ मध्ये त्याचं उत्तर येतं आर्थ्रोपॉड्स किंवा त्याला लिम्युलस पेपरमध्ये येतात हा क्वेश्चन. आपण तिथे रीड करा. त्यासोबत ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम नाही येणार. त्याच्यामध्ये आलं तर लॅरिंग्स तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बाकी अल्व्हिओला विचारलं जाऊ शकतं. बाकी नाही. ठीक आहे. मेकॅनिझम एखाद्या वेळेस येऊ शकतं पण नका करू. राहू द्या. मेकॅनिझम करू नका त्याचे. बराच मोठा आहे. हा एक घटक तुम्हाला रीड करायचा आहे. कोणता? एक्सचेंज ऑफ गॅसेस. गॅसेसला काय करायचं तुम्हाला? एक्सचेंज करायचं. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन अल्व्हिओलाई अँड द कॅपिलरी. कॅपिलरीज असतात त्याच्यावरती. त्याच्यामध्ये एक्सचेंज कशा पद्धतीने हा घटक तुम्हाला बघायचा आहे. ओके. बाकी नको याच्यामध्ये काही. हा आहेत हे घटक बरेच महत्वाचे आहेत पण आता तेवढा टाइम नाही तुमच्याकडे. हा टेबल मी काय म्हणतो जेवढे टेबल दिसतात ना मुलांना हा टेबल हे आहे तुमचे कॉमन डिसीजेस ऑफ अ रेस्पिरेटरी सिस्टीम. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमला कोणते आजार होऊ शकतात कॉमन डिसीजेस. पेपरमध्ये कोणता येऊ शकतो माहिती आहे का? इन्फायसेमा आहे त्याच्यामध्ये 1 नंबर जातोय. इन्फायसेमा पेपरमध्ये येऊ शकतो म्हणून तो IMP करा. बाकीचे रीड करा. इन्फायसेमा पेपरमध्ये येऊ शकतो. त्यासोबत अस्थमा मी 2 तुम्हाला सांगा. एक तर इन्फायसेमा, अस्थमा. तिसरा जर म्हटलं तर निमोनिया. 3 इन्फायसेमा, निमोनिया आणि अस्थमा 3 जास्त तुम्हाला रीड करायचे आहेत. ठीक आहे. त्यासोबत डायलेशन म्हणून एक घटक आहे तेवढा तुम्ही लर्न करा. ओके. सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये तुम्हाला काय होऊ शकतं माहिती आहे का? राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन द ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम अँड द क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. तेवढं तुम्हाला रीड करायचं. ओपन आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये फरक काय ते तुम्हाला तिथे रीड करून जायचं आहे. त्यासोबतच काय होऊ शकतं बाबा हा वाला घटक की डबल सर्क्युलेशन. व्हॉट इज द डबल सर्क्युलेशन. त्यासोबत काय होऊ शकतं की बाबा प्लाझ्मा मध्ये काय मला माहिती ना 100% जर असेल तर 45% त्या ठिकाणी ब्लड ट्रान्सफर्स कसं असतात. 55% येलोइश कलरचं लिक्विड फ्लुइड असतं आपण त्याला प्लाझ्मा म्हणतो. तो वाला घटक तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. प्लाझ्मा काय असते ह्या घटक तुम्हाला अभ्यास आहे. फक्त एकदा रीड करा म्हणजे समजून जाईल. त्यासोबत इरॅथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स आणि थ्रोम्बोसाइट्स रीड करून जायचं आहे तुम्हाला. तिघांपैकी एकावर क्वेश्चन येऊ शकतो किंवा तिघावर पण येऊ शकतो. ल्युकोसाइट्स म्हणजे कोणते साइट्स असतात जे काय सिक्रेट करतात? ल्युकोसाइट्स म्हणजे WBC असतात ना, व्हाईट ब्लड सेल. ठीक आहे. ग्रॅन्युलोसाइट हे खूप जास्त होऊन जाईल. राहू द्या. जर अजून म्हणलं सर IMP क्वेश्चन तर एक्सप्लेन द कन्सेप्ट और द पॉइंट अबाउट द ब्लड क्लॉटिंग की बाबा ब्लड क्लॉटिंग कशा पद्धतीने होतं. पेपरमध्ये 3 मार्कासाठी येण्यासारखा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द ब्लड क्लॉटिंग. एक्सप्लेन अबाउट द ब्लड क्लॉटिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर हार्ट मध्ये जर म्हटलं तुम्ही तर नका. हार्ट मोठा आहे रीड करा किंवा राहू द्या. त्याच्यानंतर आहे तुम्हाला असं येऊ शकते की बाबा ब्लड वेसल्स जे असतात ना एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन द ॲट्रिया म्हणतो मी आर्टरीज, वेन्स आणि कॅपिलरीज. तो एक क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो. ओके. त्यानंतर कंडक्टिंग सिस्टीम पेपरमध्ये येईल. व्हॉट इज द कंडक्टिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये SA नोड, सायनोॲट्रियल नोड. त्याच्यानंतर दुसरा जो AB नोड, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. ओके. पर्किंजी फायबर्स त्यासोबत बंडल ऑफ हीज पेपरला येतात. हे आहे कंडक्टिंग सिस्टीम रीड करायचे. बाकी नका काय करू. याच्यात टॉपिक खूप मोठे आहे. ते फिजिओलॉजीचे टॉपिक आहे त्यामुळे हा लेंदी पोर्शन खूप जास्त असणार आहे. यासाठी तुम्हाला वर्षभर अभ्यास केलेला पाहिजे तेव्हा तुम्हाला पेपरमध्ये देते. ठीक आहे. ब्लड प्रेशर मध्ये तुम्हाला लो ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर ओके त्याला काय म्हणतात ते तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. लो ब्लड प्रेशर किती असते काय नाही त्या गोष्टी. हा एक शब्द पाठच करून द्या. हा शब्द स्पेलिंगच पाठ करून द्यायचे पेपरला. स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटर काय काम करतात? याचं काम आहे ब्लड प्रेशरला मेजर करणं. Sphygmomanometer is the instrument which is used to measure the blood pressure. High blood pressure, low blood pressure. पेपरला येण्यासारखा पॉइंट आहे. त्यानंतर नको बाकी काही नको याच्यामध्ये. ठीक आहे. लिम्फॅटिक सिस्टीम सोडा काय नाही आहे सांगण्यासारखं पण थोडा टाइम नाही आपल्याकडे. डन. त्याच्यानंतरचा जो घटक असणार आहे तो म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. काही करा की न करा हा टॉपिकच रीड करून जा. ठीक आहे. टॉपिक रीड करूनच जायचं हा टॉपिक. ओके. याच्यामध्ये जर म्हटलं आता हे नर्वस सिस्टम इन हायड्रा काही तेवढं कामच नाही आहे. त्याच्यामध्ये बघा प्लॅनरिया पण नाही, न्यूरल टिश्यू पण नाही. पहिले 3 पानांचे गेले तुमचे असेच. न्यूरोबियल सेलचा इथे चार्ट आहे मोठा. हा चार्ट इस चार्ट से क्वेश्चन आएगा. या चार्टवर क्वेश्चन येणार आणि येणार. या चार्टवर क्वेश्चन येणार आणि येणार. 100% येणार.
100% उद्या या टॉपिक या चार्ट वर क्वेश्चन येणारच. आत्ता सांगा मी आत्ताच, ठीक आहे. आणि आला तुम्ही म्हणला येतेच कशावर, तर ऍस्ट्रोसाइट्स वर आला, ठीक आहे. ऍस्ट्रोसाइट्स आला असतं, ओके, एकावर होतं, नाहीतर या चार्ट वर तर क्वेश्चन येणार. ओके, आफ्टर दॅट स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन्स रीड करून जायचं, तुम्हाला डायग्राम लक्षात ठेवायचे. ओके, त्याच्यानंतर बाकी काही नाही आहे. that CNS पाठ करून जा, सेंट्रल नर्वस सिस्टम. CNS करून जा, बाकी सोडून द्या. ANS PNS करू नका. CSF काय येते इथे पेपरला, दॅट इज सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. पेपरला येते CSF काय असणार आहे, रीड करायचं. ओके, ब्रेन, स्ट्रक्चर ऑफ द ब्रेन. ओके, त्याच्यामध्ये पार्ट्स ऑफ द ब्रेन तुम्हाला येऊ शकतो. फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. त्यासोबत मिड ब्रेनचे प्रकार सेरेब्रल, कॉर्पोरा, क्वाड्रिजेमिना. हिंड ब्रेन मध्ये मेटेन्सेफेलॉन आणि मायलेन्सेफेलॉन. मेटेन्सेफेलॉन मध्ये सेरेब्रम आणि पान्स दॅट इज अ व्हॅरोलिफ. हे घटक येऊ शकतात, ठीक आहे. हे सोडून द्या. डायन्सेफेलॉनला रीड करून जा. एक्सप्लेन पार्ट ऑफ द ब्रेन. डायन्सेफेलॉन येऊ शकतो, डायन्सेफेलॉन. आणि आता उगाच ब्रेनची डायग्राम काढण्यामध्ये दिवस घालू नका, येणार नाही, नाहीतर जाऊन तेच करशाल तुम्ही. स्पायनल कॉर्ड, ठीक आहे. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ स्पायनल कॉर्ड, लक्षात ठेवा. इथून एक क्वेश्चन येते, इथून त्या चार्ट की बाबा इथे तुम्हाला काय दिले, क्रॅनियल नर्व्स दिले. किती क्रॅनियल नर्व्स असतात? ओके, हाऊ मेनी क्रॅनियल नर्व्स आर देयर? किती असतात? 12 असतात. किती? 10 आहेत. क्रॅनियल नर्व्स किती आहेत? किती पेअर्स असतात क्रॅनियल नर्व्स? ओके, देयर आर टू टाइप्स ऑफ द नर्व्स असतात ना, स्पायनल नर्व्स आणि क्रॅनियल नर्व्स असतात. त्या ठिकाणी तुम्हाला क्रॅनियल नर्व्स बघून जायचे, ठीक आहे. याच्यामध्ये ना हा नाही, वॅगस नावाची एक आहे 10व्या नंबरची, याच्यामध्ये नाही, ते पुढे आहे ही वॅगस. वॅगसवर पेपरमध्ये क्वेश्चन येतात. वॅगसवर पेपरमध्ये क्वेश्चन येतात. त्याचं कारण आहे, आपल्या बॉडीमधली सगळ्यात लांब जर नर्व सेल मधली नर्व्स, ओके, नर्वचं नेटवर्क, तर ते असते वॅगस. ओके, म्हणून पेपरमध्ये क्वेश्चन तुम्हाला वॅगसवर येईल. पुढे एवढं करू नका. रिफ्लेक्स ऍक्शन तुम्हाला एकदा रीड करायचं आहे. रिफ्लेक्स ऍक्शन, ओके. राईट द डिफरन्स बिटवीन द सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. एक पेपरला राईट डिफरन्स बिटवीन द पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक पेपरमध्ये येणार आहे, रीड करून जायचं. बाकी काही करू नका याच्यामध्ये. हा, आता आहेत दोन गोष्टी जे पेपरमध्ये दिसतील. आता मला माहित नाही दोघांपैकी कोणतं येईल. एक म्हणजे आय आणि दुसरं म्हणजे एअर. आय आणि एअर, दोन्हीपैकी एअर. मला म्हणलं तर आय, मला जर विचारलं असेल कोणते येऊ शकते, आय, तर तुम्ही रेडी राहायचं दोन्ही पार्ट, आय आणि एअर. आता सांगतात आयचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल आहे, ते बघून टाका. काहीच नाही, 1 घंट्यामध्ये मी सगळं सांगितलं, पाठ करा, ठीक आहे. नाहीतर मग तुम्ही रेडी. एअर आहे, एअर नाही शिकवलं मी त्याच्यामध्ये, असं शिकवलंय, त्याच्यामुळे मला आय वाटतं. शिकवलं म्हणून नाही, येतेच ते, ठीक आहे. हार्मोन्स, ओके. हार्मोन्सवर आता बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या. पिट्युटरी ग्लॅंड पेपरला येईल ना. एक्सप्लेन द हार्मोन्स ऑफ द पिट्युटरी ग्लॅंड, पाठ करून जायचं. एक्सप्लेन द हार्मोन्स ऑफ द पिट्युटरी ग्लॅंड्स. बाकी काय नाही त्याच्यामध्ये. पॅनक्रियाज एक लक्षात ठेवा. अल्फा बीटा हार्मोन्स टेस्टिस बिस्टिस झालंय आपलं पहिलं. त्याच्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे ह्युमन हेल्थ अँड डिसीज. ओके, आता याच्यात खूप वाचण्यासारखं आहे, जेवढं सांगतो तेवढं तुम्हाला रीड करायचं आहे. इम्युनिटी काय असते लक्षात ठेवायचं. देयर आर 2 टाइप्स ऑफ इम्युनिटी. एक्सप्लेन व्हॉट इज द इम्युनिटी अँड देअर टाइप्स. देयर आर 2 टाइप्स ऑफ इम्युनिटी, ॲक्वायर्ड इम्युनिटी आणि इननेट इम्युनिटी. रीड करा इम्युनिटी म्हणजे काय असते. ठीक आहे, मागच्या वर्षी जरी आलं तरी यावर्षी येऊ शकते. वॅक्सिनेशन रीड करायचं. व्हॉट इज द वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन, IMP. ओके, वॅक्सिनेशन रीड करायचं. ही डायग्राम पाठ करायचं. स्ट्रक्चर ऑफ अँटीनोड, ही डायग्राम IMP आहे. ही डायग्राम खरंच IMP आहे. अँटीबॉडीची डायग्राम आहे. वाय शेप असते. लाईट बँड, वेट, हेवी बँड याच्यामध्ये असतं, ते तुम्हाला रीड करायचं आहे. बाकी
ब्लड ग्रुप सिस्टीम आहे ह्युमन बिंग, बघून जा ह्युमन बिंग मधली ब्लड ग्रुप सिस्टीम. आता इथे कसं आहे, ह्या टॉपिक मध्ये मलेरिया एक घटक महत्वाचा आहे, बरेच त्याच्यासोबत बरेच डिसीजेस आहेत. तुम्ही काय करा, आय थिंक मलेरिया नाही तर कॅन्सर पेपरमध्ये येईल, ठीक आहे. आणि पर्सनली म्हणलं तर कॅन्सर मला वाटतं पेपरमध्ये येईल तुम्हाला मलेरियापेक्षा, ठीक आहे. म्हणून तुम्ही कॅन्सरवर थोडंसं जोर द्या, तेवढं तुम्हाला तिथे रीड करून जायचं आहे. आणि मलेरिया ओव्हरऑल एकदा बघून जा, मलेरिया नेमकं काय आहे आठवल तुम्हाला पेपरमध्ये, तेव्हा लिहायचं. ओके, पण कॅन्सर मात्र पाठ करायचं. पुढे याच्यामध्ये बरेच आहेत घटक, सोडा ते. एड्स, एड्स पण रीड करून जायचं तुम्हाला. एड्स, ॲटो इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, तो घटक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि याच्यामध्ये एक घटक दरवेळेस एक्झामला येतो की बाबा ॲडिक्शन. ॲडिक्शन काय असते किंवा ड्रग्स, ठीक आहे. ॲडिक्शन यूज करून, ॲडिक्शन पाठ करून जा, ठीक आहे. यूज करून ॲडिक्शन पाठ करा. काल शिकता शिकता काय झालं, हिरोईन नावाचा एक शब्द आहे ना ड्रग्स मध्ये, मी हिरोईन म्हणतो. गडबडीमध्ये शिकवताना होत आहे. बघा आपण किती लवकर लवकर गेलाय, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इंटॅचमेंट ऑफ द फूड प्रोडक्शन, ठीक आहे. इंटॅचमेंट नाही ना, एनहान्समेंट, ठीक आहे. एखादा शब्द असा आलाय एनहान्समेंट. ओके, प्रोग्रेस करायची आपल्याला त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय प्रोग्रेस आपण करणार आहोत तर सांगतो मी तुम्हाला, थांबा. हायब्रिडायझेशन पेपरमध्ये येईल ना, या टॉपिक मध्ये क्वेश्चन आणला तर व्हॉट इज द हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन काय असतं, हायब्रिड हायब्रिड म्हणतो ना आपण, ते वाला हायब्रिडायझेशन. त्याच्यानंतर हे रीड करून द्या की बाबा कोणत्या पॅथोजनमुळे कोणता प्लांटचा डिसीज होतो. फंगायमुळे कोणता डिसीज होतो, बॅक्टेरियामुळे कोणता डिसीज होतो, व्हायरसेसमुळे कोणता डिसीज होतो. व्हायरसमुळे काय होतं, टोबॅको मोझाईक व्हायरस होतो. बॅक्टेरियामुळे ब्लॅक रॉट ऑफ क्रुसिफर्स होतो. फंगायमुळे ब्राऊन रस्ट ऑफ द वेस्ट. हे घटक तुम्हाला येऊ शकतात. लेट ब्लॅक त्यासोबत हे असे चार्ट येतात ते तुम्ही रीड करा, एमसीक्यू मध्ये तुम्हाला ते येतात. मायक्रो प्रोपॅगेशन, हा ऍडव्हान्टेजेस ऑफ द मायक्रो प्रोपॅगेशन किंवा प्रोपॅगेशन का गरजेचं आहे, हा पॉईंट सुद्धा येऊ शकतो. बघून जा ऍडव्हान्टेजेस ऑफ द मायक्रो प्रोपॅगेशन. बाकी नको त्याच्यामध्ये काय करू नका. बाकी याच्यामध्ये ना युट्रोफिकेशन आहे, ते पुढच्या टॉपिक मध्ये, तो एक घटक पेपर मध्ये येईल तुम्हाला. व्हॉट इज द युट्रोफिकेशन. याच्यामध्ये पोल्ट्री फार्मिंग आणि ॲपिकल्चर, ॲपिकल्चर रीड करायचं तुम्हाला. ॲपिकल्चर, बाकी नको. फिश आपल्याला सेरिकल्चर पण आहे, पण ॲपिकल्चर केल्यावर सेरिकल्चर करू नका. विटॅमिनचे नावं लक्षात ठेवा. सगळं करायचं नाही तुम्हाला, बऱ्याच गोष्टी आहेत स्किप केलेल्या. आता सिव्हिल वॉटर ट्रीटमेंट आहे. आता टॉपिकच आपल्याला एवढे छान चाललेले आहेत की आपल्याला सगळाच अभ्यास करावा वाटते. पेपर उद्या आहे, हा बायोगॅस पाठ करून जा. बायोगॅस, ओके. बायोबस म्हणाले का तू बायोगॅसला, यार बायोटेक्नॉलॉजी. सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. आता हा मी म्हणलो ना, जसं आपण एंडिंगला जाऊ तसं मी तुम्हाला क्वेश्चन कमी देणार आहे. जे पेपरला येतात तेच, किंवा आता खाली आपल्याला हे करता येणार नाही, कारण की काय काय ते रीड करणार आहात तुम्ही, तेवढं लक्षात तर असायला पाहिजे ना. ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी, मला हा पॉईंट पाहिजे होता पेपरला येईल. ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी रीड करायचं. हा चार्ट, याचा बायोटेक्नॉलॉजीचा वापर कशामध्ये होतो काय नाही या गोष्टी. ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. वॅक्सिनेशन सांगितलं ना, वॅक्सिनेशन रीड करायचं. बाकी काही नाही. युट्रोफिकेशन आता याचे घटक पुढचे मला माहिती, मी तुम्हाला सांगितलं तर युट्रोफिकेशन हे घटक आहे. याच्यामधला नाही तर पुढच्या टॉपिक मधला आहे, तो तुम्हाला रीड करायचा आहे. व्हॉट इज द युट्रोफिकेशन, व्हॉट आर द बायो फर्टिलायझर्स, ओके. व्हॉट इज द ॲलर्जी, ॲलर्जी म्हणजे काय सुद्धा येऊ शकतं. त्याच्यानंतर ठीक आहे,
चला आता संपायला आलेलं आहे आपलं. ठीक आहे. ऑर्गॅनिझम्स अँड द पॉप्युलेशन. ऑर्गॅनिझम्स अँड द पॉप्युलेशन. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर सांगायचं म्हटलं ते म्युच्युअलिझम तुम्हाला आहे ना, त्यासोबत कॉमेन्सॅलिझम, त्याच्यासोबत पॅरासाइट्स ते पेपरमध्ये येतात. ते एकदा तुम्हाला रीड करायचं. मी 3 नावं सांगितलं, तिन्ही रीड करायचे, बाकी काही जास्त रीड करायची गरज नाही आहे. हे पिरॅमिड्स पेपरमध्ये येतात बघा. बाबा पिरॅमिड, पॉप्युलेशन पिरॅमिड येतात ना, पिरॅमिड एकदा बघून ना, पिरॅमिड्स पेपरला येतात. ओके, कॉम्पिटिशन सोडून सगळं रीड करा. इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो. ओके, व्हॉट इज द इकोसिस्टम पेपरमध्ये येते. इकोसिस्टम काय असते. त्याच्यानंतर जर म्हटलं तुम्ही प्रोडक्टिव्हिटी नाही येत, झालं संपायला आलेलं आहे. एनर्जी फ्लो याच्यामध्ये तुम्हाला काय येऊ शकतं माहिती का, फूड वेब आणि फूड चेन. त्याच्यामधलं फूड वेब नाही तर फूड चेन पेपरमध्ये दिसेल. ठीक आहे. ट्रॉपिक लेवल, व्हॉट आर कॉल्ड एज द ट्रॉपिक लेवल. जे माहित नाही ते घटक वाचा, नाही तर माहित आहे तेच वाचत बसाल तुम्ही. याच्या ठिकाणी 3 सायकल आहे, तुम्हाला फॉस्फरस सायकल रीड करायची. तुम्हाला इथे मी सांगितलं नाही, तुम्हाला इथे सांगतोय फॉस्फरस सायकल रीड करायची. झाला का टॉपिक. असं कसं होऊ शकते. अजून काय ना, बायोडायव्हर्सिटी अँड द कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंटल इश्यू. त्याच्यामधला क्वेश्चन येणार आहे, व्हॉट इज द पोल्युशन, राईट डाऊन द टाइप्स ऑफ द पोल्युशन, एक्सप्लेन अबाउट द वॉटर पोल्युशन. हे क्वेश्चन येणार आहे पेपरला. गडबडच करायला. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, वाचून जा बेटा. आता बाकी नका बघा, आता बरेच मी जे क्वेश्चन सांगितले याच्यानंतर तो एन्व्हायरमेंटल इश्यू मध्ये पोल्युशन हा घटक महत्वाचा आहे. सरळ सरळ क्वेश्चन येते, व्हॉट इज पोल्युशन. अनवॉन्टेड पार्टिकल जे येतात ना त्याला आपण पोल्युशन म्हणतो. त्यामधला वॉटर पोल्युशन तुमच्या पेपरमध्ये दिसणार आहे. ठीक आहे. एवढे घटक तुम्हाला या टॉपिक मधून या जेवढे सांगितलं तेवढे. त्यासोबत आपण मी जे काढलं ना क्वेश्चन, मी 26 क्वेश्चन दिला, ते 26 क्वेश्चन तुम्हाला अगोदर रीड करायचे. प्रायमरली हे क्वेश्चन कोणते वाले, हे 26 क्वेश्चन तुम्हाला रीड करायचे. याच्यामध्ये फॅसिलिटेटेड डिफ्युजन आहे. ओके, त्याच्यानंतर आहे फिनाइल कीटोन्युरिया. मी बरेच तिथं पॉईंट नाही सांगितलं, ते इथं सांगतो. फिनाइल कीटोन्युरिया आहे. युट्रोफिकेशन, व्हेरी व्हेरी आयएमपी आहे युट्रोफिकेशन. त्यासोबत व्हॉट इज द पोल्युशन मी आता सांगितलंय. एक्सप्लेन फॉस्फरस सायकल सांगितलंय. एक्सप्लेन कॅन्सर, ट्रान्सपिरेशन काय असते, जेनेटिक ड्रिफ्ट काय असते, लॉ ऑफ डॉमिनन्स, मोनोहायब्रिड क्रॉस, रिझन्स ऑफ द मेंडेल सक्सेस, गिफ्ट. ओके, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ॲपिकल्चर किंवा मी तिथं सांगितलं घटक इथं सांगितलं. ॲब्सिसिक ऍसिड मी याच्यासोबत जिबरलिन सुद्धा सांगितलं. डार्विनिझम आहे, कलर ब्लाइंडनेस आहे, सेक्स डिटर्मिनेशन इन अ ह्युमन बिंग आहे, हार्डी वेइंग प्रिन्सिपल, ऍप्लिकेशन ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग आणि फोटोपेरियडिझम आणि ट्रान्सपिरेशन, एक्सप्लेन मेन्स्ट्रुएशन सायकल, जेटनोगॅमी. एवढे घटक तुम्हाला पेपरमध्ये येतील. एवढे तुम्हाला रीड करायचे आहेत. ठीक आहे. आज काय करायचं, तुम्हाला हे सगळे घटक रीड करायचे आणि तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट किंवा ऑल द बेस्ट म्हणायला चालेल ना. ठीक आहे, चालते. दुसरं काय म्हणाला, ऑल द बेस्ट. अजून एक काय असतं, बेस्ट ऑफ लक. लक तुमचं चांगलं आहे का नाही, म्हणून मी काय म्हटलं, ऑल द बेस्ट. धन्यवाद.